आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मैं पर्वतराज पुरोहित, आप देख रहे हैं भारतीय जनमत न्यूज। आइए जानते हैं मुख्य समाचार। नवी मुंबई में बुधवार शाम बेलापुर खाड़ी के किनारे एक महिला का शव मिला। पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पाया कि मृतका 18 से 19 वर्षीय युवती है। आइए जानते हैं पूरी कहानी। पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पाया कि मृतका 18 से 19 वर्षीय युवती है। स्थानीय मछुआरों ने उस समय एक युवक को पानी में कूदते हुए देखा था, जिसे बचाने का प्रयास भी किया गया, लेकिन वह बह गया। पुलिस की जांच में सामने आया कि युवक ने युवती की हत्या की और फिर आत्महत्या करने के लिए पानी में कूद गया। युवक का शव 2 दिन बाद भी नहीं मिला है। पुलिस उपायुक्त पंकज दहाने ने घटनास्थल का निरीक्षण किया और मछुआरों से पूछताछ की। पता चला कि युवक पनवेल का और युवती नवी मुंबई की थी। दोनों के बीच 2 साल से दोस्ती थी, लेकिन हाल ही में उनका संबंध खराब हो गया था। घटनास्थल पर युवक और युवती के बीच विवाद हुआ, जिसके बाद युवक ने युवती की हत्या कर खुद आत्महत्या की। पुलिस मामले की गहन जांच कर रही है और नवी मुंबई में इस प्रकार की घटनाओं के कारण नागरिकों में भय का माहौल बन गया है। काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 4:30 वाजता कॉल आला की DPS स्कूलच्या मागे एका मुलीची बॉडी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी काही मिनिटांपूर्वी एका मुलाने जेट्टीच्या ब्रिजवरून खाली पाण्यात उडी मारलेली आहे आणि तो वाहून गेलेला आहे, अशी एकंदरीत आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटवर गेलो तर आम्हाला असे समजलं की त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता। मग त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की ती मुलगी आणि मुलगा हे गेले 2 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते। ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या 2 दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही, पण त्या झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे। आता हे मुलगा जो आहे तो पनवेलला राहणारा होता आणि मुलगी ही सीवूड्स एरियामध्ये राहणारी होती। ते दोघंही एकमेकांना जवळपास 2 वर्षापासून ओळखत होते। नक्की काय प्रॉब्लेम होता त्याबाबत अजूनही आमचा तपास चालू आहे। आम्ही त्यांचे मित्रमैत्रिणी यांच्याकडे चौकशी करत आहोत। या संदर्भात आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झाला असून याच्यामध्ये API मोहिते यांच्याकडे तपास आहे आणि जे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की त्या मुलानेच त्या मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या बॉडीचा देखील शोध घेत आहोत। आपले तपास पथक रवाना झालेले आहेत। कोस्टल हद्दीमध्ये सर्व ठिकाणी देखील आपण त्याची बॉडी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।